कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुला माझी सून म्हणून मिरवायला आवडेल मला। माझ्यानंतर या घराला जर कोणी सांभाळू शकत असेल तर ती तू आहेस। किट्टू डार्लिंग, अजून किती वेळ जागणार आहेस? चल ना झोपायला आता। किट्टू डार्लिंग, बघ आता विचार करून काही उपयोग होणार नाहीये। आपण हरलोय हे मान्य कर। काय म्हणालास? हरलोय? कोण हरलंय? हे बघ, मी हरलेली नाहीये, मी हरली नाहीये, मला हे मान्यच नाहीये आणि मी हरू शकत नाही सुहास। हो, मला असं म्हणायचं की आपण हरलोय म्हणजे शिवा तर या घरात आली ना, मग आपण काय करणार आहे? का आली ती? कशी आली? मी किती प्रयत्न केले होते तिला या घरातून हकलवून देण्यासाठी, तिला तिची जागा दाखवण्यासाठी, पण ती माझ्या घरात येऊन मला माझी जागा दाखवतेय का? नाहीये सुहास, मी हे सगळं सहन करणार नाहीये। मी एवढे प्रयत्न केले तिला या घरातून बाहेर काढण्यासाठी, पण ती या घराला जळूसारखी चिकटून आहे। घराला जरी जळूसारखी चिकटली असेल ना तरी रक्त माझं पिते ना। मी हरली नाहीये, मी हरली नाहीये सुहास, मी हरली नाहीये। शांतो, असा त्रागा करून काही उपयोग होणार नाहीये। तुझ्या काही डोक्यात आहे का की काय करायला लागेल आपल्याला? काय करायचं माहित नाहीये मला, पण काहीतरी मार्ग काढावा लागेल। हे बघ, आपल्या समोर ना एकच मार्ग होता, तो म्हणजे सीताई। पण आता सीताई सुद्धा तिच्या बाजूने गेलीये। हे बघ, कितीही मोठी फौज असेल ना तिच्या बाजूनी तरी मी हरणार नाहीये। मार्ग हवाय, पण तो मार्ग असा हवाय ना की तो ठोस असला ना तर उपयोग आहे। आपल्याला आता असं कोणीतरी शोधायचंय ज्याच्या मनात शिवाबद्दल राग असेल, तिरस्कार असेल। त्या मूर्ख दिव्याचा काहीही उपयोग नाहीये आता। दिव्या नाही, चंदन नाही, त्या पाना गँगचा तर काही संबंधच नाही। मोरतो तो तुला जगदीश माहितीये? जगदीश कोण जगदीश? अगं, शिवाचा काका, त्याचा शिवावरती खूप राग आहे, माहितीये ना तुला? या शिवाला आता सोडत नाही। तिला माहिती नाही तिने कोणाशी पंगा घेतलाय। चांगला पर्याय आहे। आता लवकरात लवकर त्या काकाला शोधावं लागेल। काही झालं तरी मी हरणार नाहीये, मी हरणार नाहीये शिवा। कीर्ती दे घ्या हो, भूक लागलीस। शिवा, मला तुझ्याशी थोडं बोलायचंय। हा बोला सीताई, काय झालं? काय असतं ना, एखाद्याबद्दलचा दृष्टिकोन तुम्ही बदललाच नाही तर त्या माणसाला तुम्ही समजून घेऊ शकत नाही, आणि नेमकं हेच झालं माझ्या बाबतीत। ठीक आहे सीताई, होतं असं, जाऊ द्या। नाही, म्हणूनच मी ह्यावेळेला ठरवलंय की तुला समजून घ्यायचं। काय झालं ना, म्हणजे हे आशू, लक्ष्मण भाऊजी, उर्मिला, संपदा सगळ्यांनी तू आहेस तसं स्वीकारलं। त्यामुळे तुमच्या सगळ्यांची खूप छान गट्टी झाली लगेच। पण मला नाही जमलं, सगळ्या गोष्टींना उशीरच झाला मला। ताई, अगं उशीर झाला असला ना तरी मला असं वाटतंय की तुम्हा दोघींमध्ये ना एक छान मैत्रीचं नातं तयार व्हावं, हो की नाही? ज्याने तुमच्या सासू सुनेच्या नात्यालाही बळ येईल। म्हणूनच
माझ्या ह्या मैत्रिणीला छान समजून घेण्यासाठी मला प्रयत्न करायचे. शिवा कशी आहे, कशी जगते, मला समजून घ्यायचंय. तुला चालेल? हो चालेल ना. का का नाही चालणार? चालणार, एकदम चालणार. पण हे कसं होणार? अगं असं होणार काय? आई हे बघ, तू एक दिवस शिवा बरोबर राहून बघ. मग तुला कळेल की शिवा कशी आहे, ती किती बिनधास्त आहे आणि कसं जगते. ताई तुला हे नक्की कर, तुला जमेल हो की नाही? करणार आहे मी. शिवा मी तुला बोललो होतो ना, आईचं मन जिंकायला वेळ लागेल, पण एकदा का तू तिचं मन जिंकलंस की ती तुझी कधीच बाजू सोडणार नाही. शिवाय बघ, चूक माझीच आहे. मी नाही समजून घेऊ शकले तुला, पण ह्या वेळेला माझे सगळे पूर्वग्रह बाजूला सारून मला तुझ्याकडे बघायचंय. चालेल ना? हो मी तर तयार आहे बाबा. मग मला अख्खा दिवस तुझ्या बरोबर घालवायचा आहे. हा, आपण याची सुरुवात लगेच करण्याची एक संधी आहे तुमच्याकडे. नाश्ता सोबत करू. चला चला खाऊन घ्या. चला ठीक आहे, आधी आपण खाऊन घेऊ मग जाऊ. किती असं करू नये बा, नीट खा. चल घे वाढून. सीता यायला खूप वेळ लावतायत. हो ना. अगं मला म्हणाली लगेच येते म्हणून. अरे तुम्ही दोघी अजून इथंच आहात? आई कुठे आहे? आणि आम्ही पण त्यांचीच वाट बघतोय, अजून आला नाहीये. एक सेकंड, काकूने तिचा विचार तर बदलला नाही ना? नाही. आत्ताच तर विचार पक्का झालाय. आई सीताई ताई अगं काय कमाल लुक केलाय तुम्ही. जमलंय का? फुल जमलंय. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.